आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। विंध्याने दाढी सांभाळावी आणि धनुष्य पेलून दाखवावं, उद्धव ठाकरेंचा शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल। सखा पाटलांचा संदर्भ देत अजितदादांची शरद पवारांवर टीका। सखा पाटलांवेळी पा 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 लिहून प्रचार होत होता, आता का 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 असं काहीतरी करावं लागेल। सखा पाटलांचा संदर्भ देत अजितदादांची शरद पवार यांच्यावर टीका। फक्त शरद पवार गट नाही तर ठाकरे गटही काँग्रेसमध्ये विलीन होणार। उद्धव ठाकरे यांचे उमेदवार हाताच्या चिन्हावर लढणार। भाजप आमदार नितेश राणेंचा टोला। अशोक चव्हाण यांचं हा काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो। उबाटा हाही काँग्रेसमध्ये विलीन करावा, जेणेकरून येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका उद्धव ठाकरेंचे आणि पवार साहेबांचे सगळे उमेदवार हे हाताच्या चिन्हावर लढतील। अशोक चव्हाणांचं राजकारणामध्ये अस्तित्वच राहणार नाही। अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये जाऊन मोठी चूक केली, संजय राऊतांचं वक्तव्य। तर अशोक चव्हाण दबावामुळे भाजपत, राऊतांची टीका। अशोक चव्हाणांनी त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली आहे। तो फार सरळ सज्जन माणूस होता, पण एका भीतीपोटी ते गेलेले आहेत। आमचे सुद्धा 40 लोक त्याच भीतीपोटी गेलेले आहेत। आमच्या काही लोकांवर अजूनही दबाव आहे, तुरुंगात जात आहे की भाजपमध्ये येत आहे। भ्रष्टाचारांना घेऊन 400 पारचं स्वप्न पूर्ण होणार नाही। लोकसभेत भाजप 200 पार होऊ शकत नाही। संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। नांदेडची जागा जिंकण्यासाठी चव्हाणांना सोबत घेतलं, राऊतांचा आरोप। हा भ्रष्टाचारांना घेऊन तुम्ही 400 पार करण्याचं जर स्वप्न पाहत असाल ना, हा तुमचा स्वप्नभंग होईल। याचा अर्थ असा तुम्ही घाबरलेला आहात, तुम्ही लटपटताय। तुम्हाला 400 काय 200 पार करता येत नाही, म्हणून हे सगळे एक नांदेडची जागा जिंकण्यासाठी मोदींना अशोक चव्हाणला घ्यावं लागतं। आमच्या सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभा निवडणूक लढवणार। सोनिया यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। राहुल आणि प्रियांका गांधी यांची उपस्थिती। सोनिया गांधींकडून राज्यसभा लढण्याचा निर्णय। रायबरेली मतदारसंघातून प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। शरद पवार लवकरच राज्यव्यापी दौरा करणार। शरद पवारांच्या राज्यव्यापी दौऱ्यामध्ये बैठकीमध्ये चर्चा। जिल्हा स्तरावर महाविकास आघाडी म्हणून काम करा, शरद पवार यांचे निर्देश। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा उद्या निकाल। शिवसेना निकालानंतर आता राष्ट्रवादीच्या निकालाकडे लक्ष। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देतील। महाराष्ट्र विधानसभेकडून निवडणूक आयोगाला पत्र। शिवसेना राष्ट्रवादी गटाच्या मतदानाबाबत स्पष्टता मागितली। सभागृहामध्ये ठाकरे गट आणि पवार गटाला मान्यता मिळणं बाकी। मनोज जरांगे यांनी जालन्यामधून लोकसभा निवडणूक लढवावी। जरांगेंना वंचितचा पाठिंबा असेल, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य। ट्रिपल इंजिनचं सरकार असंवेदनशील, जरांगे पाटलांची सरकारने फसवणूक केली। सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल। सरकारचं शेतकऱ्यांकडे देखील दुर्लक्ष, सुळेंचा आरोप। चिपळूणमध्ये भास्कर जाधवांना आलेल्या धमक्यांबाबत कार्यकर्त्यांकडून पोलिसांना निवेदन। संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी। राज्यातील माड निवासी डॉक्टरांच्या राज्यव्यापी संघटनेची सरकारवर नाराजी। 2 दिवसात समाधानकारक हालचाल झाली नाही तर संपाबाबत फेरविचार करणार। माड संघटनेचे मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र। सोयाबीनचे भाव घसरल्यामुळे खरेदीची मुदत संपली होती। ही संपलेली मुदत वाढवून देण्याची केंद्र सरकारकडे मागणी केल्याची कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती। विदर्भात अवकाळी पावसाचा 30,000 हेक्टरवरील पिकांना फटका। चंद्रपूर नागपूर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसानीच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता। वाशिमच्या अडाण नदीवरील बॅरेज प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता। 3 बॅरेजेससाठी 569 कोटी 65 लाख रुपयांचा खर्च। बॅरेजमुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली येणार। गोंदियामध्ये 17 गावांना अवकाळी आणि गारपिटीचा फटका। जवळपास 90 हेक्टरवरील पिकांचे नुकसान। जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर।